हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. अफझल खान वध शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक फार मोठा पराक्रम आणि हा एकच प्रसंग वेगवेगळ्या इतिहासकारांनी आपल्या साधनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे लिहिलाय हे आपण मागच्याच भागात पाहिलं. युरोपियन लोकांनी हा अफझल खान वध त्यांच्या ग्रंथांमध्ये कसं लिहिलंय ते आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. तो भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर इथे मी जे लिंक दिले त्यावर क्लिक करून तुम्ही तो भाग पाहू शकता. आता आजच्या भागात आदिलशहा, औरंगजेब यांच्या पक्षातल्या अर्थात यांच्या दरबारी इतिहासकारांनी हा अफझल खान वध कसा लिहिलाय ते आपण बघूयात. तारीख ए अली आदिलशाही हा ग्रंथ नुरुल्ला नावाच्या एका माणसाने, जो अली आदिलशहाच्या दरबारात कामाला होता ना, त्याने लिहिलाय. या ग्रंथामध्ये नुसताच फाफट पसारा आहे आणि त्याने अलंकारिक मनोरे तर इतके रचलेले आहेत की कधी कधी हे अलंकारिक मनोरे इंटरेस्टिंग वाटण्याच्या ऐवजी खूप मजेशीर वाटतात. म्हणजे त्याची काही उदाहरणं देतो की अली आदिलशहाने अफझल खानाला शिवाजी महाराजांना मारून टाक अशी आज्ञा दिलेली होती. पण हीच आज्ञा या नुरुल्लाने आपल्या पुस्तकामध्ये कशी लिहिली आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो. नुरुल्ला म्हणतो, बादशहाने हुकूम दिला की क्रोधाग्नी तीव्र करून त्याच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या आयुष्याची शिल्लक रक्कम विनाशाच्या मुशीत वितळवावी आणि त्याच्या आयुष्याचे शेत घोड्यांच्या तापांखाली तुडवावे. आदिलशहाचं हे म्हणणं अफझल खानाने ऐकलं नव्हतं हे सुद्धा नुरुल्लाने खूपच अलंकारिक भाषेत लिहिले. तो म्हणतो की अली आदिलशहाने अफझल खानाला आज्ञा दिली होती. काय दिली होती? जरी त्या काळतोंड्या काफिराने म्हणजे शिवाजी महाराजांनी लबाडीचं पत्र पाठवलं तरी शिकाऱ्याने घातलेली शीळ म्हणजे शिटी सावजाच्या जीवावरील आपत्ती आहे असे जाणून तू त्याचे म्हणणे मान्य करू नकोस आणि त्याच्या जीविताच्या पिकावर अग्नी फेकण्याशिवाय व त्याच्या आयुष्याची गढी पाडून टाकण्याखेरीज अन्य काहीही करू नकोस. आता या नुरुल्लाने हा अख्खा अफझल खान वध इतक्या अलंकारिक भाषेत लिहिलाय ना की तो खरा अफझल खान वध तपशिलांसकट लिहायलाच विसरलाय. शिवाजी महाराज अफझल खानाला कसे मारतात तर काही इतिहासकार सांगतात की वाघनखांनी मारलं, काही म्हणतात बिचव्याने मारलं, काही म्हणतात तलवार वापरली. पण आपला नुरुल्ला एकदमच भारी आहे. शिवाजी महाराजांनी अफझल खानाला कसं मारलं हे नुरुल्ला कसं सांगतोय तर तो म्हणतो, अफझल खान अक्कल नसल्याने महाराजांना भेटायला गेल्यावर त्या कृष्णहृदयी मनुष्याने, कृष्णहृदयी म्हणजे काळ्या हृदयाच्या मनुष्याने अर्थात शिवाजी महाराजांनी करारांचा आणि अटींचा पेला विश्वासघाताच्या दगडाने फोडून टाकला आणि त्याच्या म्हणजे अफझल खानाच्या जीविताचे मधात मृत्यूचं विष कालवलं आणि त्याच्या अस्तित्वाचे ललाट नास्तित्वाच्या धुळीत फेकून दिलं. देवा, अलंकारिक भाषेची जळमट सोडून या संदर्भामध्ये इतिहासाच्या उपयोगाचं असं काहीच नाहीये. बुसातीनुस सलातीन यातलं बुसातीन याचा अर्थ आहे उद्यानं किंवा गार्डन्स. सलातीन म्हणजे सुलतान हा जो शब्द आहे त्याचं हे अनेक वचन आहे, प्लुरल आहे. सुलतानांची उद्यानं. आदिलशाहीमध्ये 8 सुलतान किंवा 8 बादशाह होऊन गेले तर 8 बादशहांची 8 उद्यानं अर्थात 8 प्रकरणं. तर 8 प्रकरणांमध्ये आदिलशाहीचा पूर्ण इतिहास या लेखकाने लिहिलेला आहे. या लेखकाचं नाव मोहम्मद इब्राहिम अझुबैरी. अफझल खानाला वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी विशेषणं लावलेत. म्हणजे काही जण म्हणतात तो शूर होता, काही म्हणतात क्रूर होता, काहींचं म्हणणं आहे की तो कपटी पाताळ यंत्री होता, काहींचं म्हणणं आहे की तो खूप हुशार होता. आता नुरुल्लाने आधी सांगितल्याप्रमाणे तो बेअक्कल होता किंवा त्याला दूरदर्शित्व नव्हतं अशी बरीच विशेषणं वापरलेली आहेत. पण मोहम्मद अझुबैरीने अफझल खानाला 3 ठिकाणी निष्कपट अंतःकरणाचा, साफ दिलाचा भोळसर आणि लबाडी न ओळखणारा अशी विशेषणं लावलेत. म्हणजे खुद्द अफझल खान जर थडग्यातनं बाहेर आला ना तर त्याला सुद्धा ही विशेषणं पटणार नाहीत. या संदर्भामध्ये लेखक म्हणतो की शिवाजी महाराजांनी अफझल खानाला पत्र लिहिली आणि अफझल खान हा निष्कपट अंतःकरणाचा आणि भोळसर असल्यामुळे त्याचा या पत्रांवरती विश्वास बसला. याच्यानंतर या लेखकाने एक वेगळाच शोध लावलाय. तो म्हणतो की शिवाजी महाराज अफझल खानाच्या डेऱ्यात जाऊन त्याला भेटून आले आणि त्यांची गोडगोड बोलणी झाल्यानंतर शिवाजी महाराज अफझल खानाला म्हणाले की मला तुला मेजवानीसाठी माझ्या घरी म्हणजे प्रतापगडावर बोलवायचंय. तर हे मेजवानीचं आमंत्रण शिवाजी महाराजांनी अफझल खानाला दिलं.
पुन्हा एकदा हा लेखक म्हणतो, की अफझल खान हा भोळसर असल्यामुळे त्याचा शिवाजी महाराजांच्या शब्दावर विश्वास बसला. अखेर शिवाजी महाराज हा आपलाच माणूस आहे असं समजून अफझल खान 12 लोकांना बरोबर घेऊन शिवाजी महाराजांना प्रतापगडावर भेटण्यासाठी गेला. आणि इथे पुन्हा एकदा लेखक अफझल खानाला जातीचा मुसलमान भोळसर असल्यामुळे शिवाजी महाराजांवरती विश्वास ठेवून तो शिवाजी महाराजांना प्रतापगडावर भेटण्यासाठी गेला असं म्हणतो. इथे शिवाजी महाराजांनी आधीच सगळं ठरवून ठेवलेलं असल्यामुळे ज्यावेळेला अफझल खान प्रतापगडाच्या किल्ल्यामध्ये शिरला, त्याच्यानंतर दरवाजे बंद करण्यात आले आणि गर्दी करून अफझल खानावरती तलवारीचा घाव घालून शिवाजी महाराजांनी अफझल खानाला मारलं. वेगवेगळ्या अफझल खानाच्या वधांमधल्या कुठल्याच संदर्भामध्ये मी आजपर्यंत वाचलेलं नाहीये की शिवाजी महाराज अफझल खानाला त्याला मारण्याच्या आधी एकदा भेटून आले होते. त्याच्याशिवाय अफझल खानाला भोळसर, साधा, निष्कपट म्हणणारा हा पहिलाच लेखक होता. त्याच्यामुळे याही संदर्भाला ऐतिहासिकदृष्ट्या काहीच किंमत नाही. तारीख दिलकुशा याचा अर्थ चित्ताकर्षक इतिहास. भीमसेन सक्सेना नावाचा एक माणूस औरंगजेबाच्या पदरी एक साधा सरदार म्हणून कामाला होता. हा काही फार मोठ्या पोस्टवर वगैरे नव्हता. हां, पण शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला सुरत दुसऱ्यांदा लुटली, त्यावेळेला जो मुघल सरदार शिवाजी महाराजांवरती चालून आला होता ना, त्याच्या सैन्यामध्ये हा भीमसेन सक्सेना होता. म्हणजे आपल्या तलवारीचं पाणी ज्या ज्या मुघल सरदारांना शिवाजी महाराजांनी पाजलं, त्या सरदारांमध्ये भीमसेन सक्सेना सुद्धा होता. बाकी भीमसेन सक्सेनाने अफझल खान वधाबद्दल सगळं सेमच लिहिलंय. शिवाजी महाराजांनी विनंतीपत्र लिहिलं. अफझल खानाला आपल्या सैन्याचा आणि सैनिकी ताकदीचा गर्व असल्यामुळे तो शिवाजी महाराजांना बेसावतपणे भेटायला आला. आणि ज्या वेळेला शिवाजी महाराज आणि अफझल खान भेटले, त्यावेळेला भीमसेन सक्सेना म्हणतो की शिवाजी महाराजांनी आपल्या हातामध्ये असलेल्या वाघनख किंवा बिचवा या हत्याराने अफझल खानाचं पोट फाडलं आणि त्याला मारलं. शत्रूच्या पक्षातला हा पहिलाच लेखक आहे की ज्याने शिवाजी महाराजांनी वाघनखांनी किंवा बिचव्याने अफझल खानाला मारलं हे सांगितलंय. तर आदिलशहा किंवा मुघलांच्या दरबारातल्या इतिहासकारांनी जो काही अफझल खानाचा वध लिहिलाय, त्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ते म्हणजे कुणीच अफझल खानाने शिवाजी महाराजांवरती कट्यार चालवली हे लिहिलेलं नाहीये. सगळ्यांनीच शिवाजी महाराजांनी पहल केली आणि शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा विश्वासघात करून त्याचा काटा काढला असंच लिहिलंय. अर्थात ही शत्रूकडची साधनं असल्यामुळे कोणाकडूनच आपल्याला इतक्या प्रामाणिकपणाची अपेक्षाच नाहीये. मग नक्की अफझल खान वध कसा झाला? तर अफझल खान वध कसा झाला हे पाहण्यासाठी आपला शेवटचा भाग म्हणजे शिवाजी महाराजांच्या पक्षातली साधनं काय म्हणतात ते आपण आता बघूयात. याच्यासाठी आपण 4 महत्त्वाची ऐतिहासिक साधनं वापरणार आहोत. एक म्हणजे शिवभारत. हे कवींद्र परमानंद नेवासकरांनी शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून रचलं होतं. त्याच्यामुळे विश्वसनीयतेच्या दृष्टीने हे सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेवरनं कृष्णाजी अनंत सभासद यांनी रचलेली बखर म्हणजे सभासद बखर हा आपला दुसरा संदर्भ आहे. तिसरा संदर्भ म्हणजे जेधे शकावली. तर जेधे म्हणजे कान्होजी जेधे, बाजी सर्जेराव जेधे अशांच्या पदरी काम करणाऱ्या काही माणसांनी ही जेधे शकावली लिहिलेली आहे. तर चौथा आपला संदर्भ आहे अज्ञानदासाचा पोवाडा. शिवाजी महाराजांच्या अफझल खान वध या पराक्रमावरती अज्ञानदास नावाच्या एका माणसाने पोवाडा रचला होता, जो शिवाजी महाराजांनाच प्रत्यक्ष गाऊन दाखवलेला होता. या पोवाड्याच्या 2 विशेष गोष्टी आहेत. एक म्हणजे हनुमंत अंगद रघुनंदनाला जेधे बांधलं शिवाजी राजाला, हे जे वाक्य आपण आज बऱ्याच मूवीजच्या गाण्यांमध्ये ऐकतो, ती ओळ या अज्ञानदासाच्या पोवाड्यातनं घेतलेली आहे. आणि दुसरी आणि गमतीशीर गोष्ट म्हणजे अफझल खानाबरोबर त्याचा जो अंगरक्षक आला होता, ज्याचं नाव बडा सय्यद होतं, ज्याला सभासद बकरीमध्ये सईद बंडा केलेलं आहे, त्या सईद बंडा किंवा बडा सय्यदचं नाव अज्ञानदासाने सईद बंडू असं दिलेलं आहे. गमतीचा भाग सोडता या 4ही साधनांमध्ये आलेला अफझल खान वध कसा होता ते आता आपण बघूयात. सभासद बखर म्हणते की शिवाजी महाराजांनी गोपीनाथ पंत बोकील या त्यांच्या वकिलाला अफझल खानाकडे पाठवलं आणि अफझल खानाला काहीही करून जावळीला घेऊन या आणि अफझल खानाच्या मनात काय आहे ती गुप्त बातमी सुद्धा शोधून काढा, अशी कामगिरी त्यांना दिलेली होती.
त्याप्रमाणे गोपीनाथपंत बोकील लाख मोलाची बातमी काढून घेऊन आले. अफझल खान शिवाजी महाराजांना भेटून त्यांचा विश्वासघात करून त्यांना पकडून विजापूरला नेणारे ही लाख मोलाची बातमी गोपीनाथपंत बोकिलांनी शोधून काढली आणि आपल्या मुत्सद्दी आणि गोड गोड बोलण्याने ते अफझल खानाला जावळीत येण्यासाठी राजी करून आले. याच्यानंतर शिवभारतामध्ये अफझल खान, त्याचं सैन्य, त्याचे घोडे, त्याचे हत्ती यांना त्याचा डेरा जिथे वाईला होता तिथपासून प्रतापगडाच्या पायथ्याशी जे पार नावाचं गाव होतं तिथपर्यंत येताना किती त्रास झाले, त्यांचे किती हाल अपेष्टा झाल्या ह्याचं सुंदर वर्णन शिवभारतामध्ये केलेलं आहे. शिवाजी महाराजांनी अफझल खानाला भेटण्यासाठी जो शामियाना बनवलेला होता तो किती सुंदर होता, त्याला किती छान सजवण्यात आलं होतं ह्याचं सगळं वर्णन सभासद बखरीत केलेलं आहे. ज्या वेळेला अफझल खान या शामियान्यामध्ये येऊन बसेल त्यावेळेला या शामियान्याला जितकं सजवलंय त्याच्यामध्ये जितकं वैभव आहे ते बघून अफझल खान डिस्ट्रॅक्ट होईल, ते बघून अफझल खानाच्या मनात हाव निर्माण होईल अशा विचारांनी हा सगळा शामियाना सुंदर सजवण्यात आलेला होता. ज्यावेळेला प्रत्यक्ष अफझल खान आणि शिवाजी महाराज भेटले त्यावेळेला त्यांच्यामध्ये जो काही संवाद झालाय तो अज्ञानदासाने आपल्या पोवाड्यामध्ये मांडलाय. आता हा संवाद खरंच असाच झाला असेल असं नाही, पण शेवटी अज्ञानदास हा शाहीर होता, त्याला पोवाडा एंटरटेनिंग बनवायचा होता. त्यामुळे त्याने अफझल खान आणि शिवाजी महाराजांच्या तोंडात काही सुंदर वाक्य घातले. ज्या वेळेला शिवाजी महाराज अफझल खानाला भेटले त्यावेळेला अफझल खान त्यांना मुद्दाम टोचून म्हणतो, तू तर कुणबी का छोरा आहे. कुणबी म्हणजे शेतकरी, कुणबी म्हणजे जातीवाचक उद्गार इथे अफझल खानाने काढलेले नाहीत. तो शिवाजी महाराजांना म्हणतो, तू जर शेतकऱ्याचा मुलगा आहेस तर कुठे इकडे युद्धाच्या वगैरे फंदात तू पडतोस. याच्यावरती शिवाजी महाराज अफझल खानाला म्हणतात की अरे तू तो भटारणी का छोरा आहे. भटारीण म्हणजे अन्न तयार करून विकणारी, अर्थात शिवाजी महाराजांना अफझल खान हा भटारी कुटुंबातला आहे हे माहिती असावं. त्यामुळे शिवाजी महाराज अफझल खानाला म्हणतात की अरे तू तर भटारणी का छोरा आहेस, तू लाडू जिलबी असे सगळे विजापूरमध्ये तुझ्या दुकानात विकायचे ना, तू कुठे राजाशी वगैरे युद्ध करायच्या इकडे फंदात पडतोस. हा सगळा संवाद झाल्यानंतर अर्थातच अफझल खानाने आलिंगन द्यायच्या वेळेला शिवाजी महाराजांची मान ही आपल्या डाव्या बगलेमध्ये दाबली आणि त्यांच्यावरती कट्यारीचा वार केला. याच्यानंतर शिवभारत म्हणतं की शिवाजी महाराजांनी झटका देऊन आपली मान सोडवून घेतली आणि आपल्याकडच्या तलवारीने अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला. तर सभासद बखर म्हणते की शिवाजी महाराजांनी त्यांच्या डाव्या हातात असलेल्या वाघनखांनी अफझल खानाचं पोट फाडलं आणि उजव्या हाताने त्यांनी बिचव्याचा मारा अफझल खानाच्या पोटावर केला. याच्यानंतर शिवभारतानुसार अफझल खानाचं मुंडकं सुद्धा शिवाजी महाराजांनीच छाटलं. तर सभासद बखरीनुसार ज्या वेळेला अफझल खान हा हल्ला झाल्यानंतर आपल्या पालखीपर्यंत चालत गेला त्यावेळेला संभाजी कावजी या शिवाजी महाराजांच्या सरदाराने अफझल खानाची गर्दन मारली. थोडक्यात काय, शिवाजी महाराजांनी अफझल खानाला मारून भीम पराक्रम केला. वेगवेगळ्या लोकांनी आपल्या बुद्धीनुसार वृत्तीनुसार हा अफझल खान वध वेगवेगळ्या साधनांमध्ये अफवांवर आधारित, बाजारगप्पांवर आधारित, पक्षपातीपणे किंवा अस्सल माहितीवर आधारित असा लिहिला. प्रसंग एक असला आणि त्याच्या गोष्टी चिकार असल्या तरी एक गोष्ट मात्र नक्की की यामुळे शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा आत्मविश्वास दुणावला. आपणही प्रतिकार करू शकतो, आपणही युद्ध जिंकू शकतो, आपणही या असुरी सत्तेला मातीत मिळवू शकतो, हा विश्वास शिवरायांनी मराठी जनतेला दिला. भले या प्रकरणाच्या कित्येक गोष्टी असतील, पण जेव्हा जेव्हा हा प्रसंग महाराष्ट्रात सांगितला जाईल तेव्हा तेव्हा अगदी कुठलाही खचून गेलेला माणूस सुद्धा कुठल्याही शत्रूसमोर किंवा कुठल्याही परिस्थितीसमोर दुप्पट शक्तीने उभा राहू शकेल इतकी ताकद हा प्रसंग देऊन जातो. अधिक काय सांगू. धन्यवाद.